हॅपी बर्थडे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आणि आता वाजलेत 4:45. नेहमी 4:45ला सुटते, पण आज थोडं 4:30ला उठले आणि बटाट्याचे पराठे करायला म्हणून मी कुकर वगैरे लावला, चहा वगैरे ठेवला आणि मी थोडंसं गिफ्ट पॅकिंगला लागले, कारण आज आहे दिशूचा बर्थडे आणि तिला हँडमेड वस्तू खूप आवडतात. म्हटलं चला आज काहीतरी आपण घरी बनवतो, थोडासा तो बुके बनवूया आपल्या हाताने. फ्लावर्स बनवले, फ्लावर्स वगैरे आपण आधीच ठेवले होते आणि बाकीचं जे मी मिंत्रावरून तिथे ऑर्डर करून ठेवले होते, आज त्याला फक्त मला बुकेटमध्ये कन्वर्ट करायचं होतं. लहानपणापासून खूप जास्त लाड व्हायचे तिचे आणि जेव्हापासून चिव झाली तेव्हापासून थोडेसे लाड करणं बंदच झालं, कारण आम्ही दरवेळी म्हणायचो तू मोठी आहेस ना, तिला काही पाहिजे तर तिला करू दे, पहिला ती छोटी आहे, तू मोठीच आहे, तुला समजून घेतलं, असंच चालत गेलं. मग ती थोडीशी नाराज होत राहिली थोडंसं, पण नाही, पण थोडेसे लाड केले पाहिजे म्हणून मी म्हटलं चला तिला आवडतं तसं करू आज थोडंसं. नेहमी आपण थोडंसं ना मोठ्यांना तू मोठी आहेस ना, तू मोठी आहेस ना, एकदमच मोठे करून घेतो, त्यांचं बालपणच आम्ही काढून घेत असतो, पण तसं नाही केलं पाहिजे, त्यांच्याही लाड वगैरे पुरवले पाहिजे. आता फ्लावर्स वगैरे मी आधीच करून ठेवले होते, काही आठवड्यावर आधी केले होते, काही रात्रीपर्यंत संपवले आणि मिंत्रावरून गिफ्ट वगैरे ऑर्डर करून ठेवले होते आणि खूप छान गिफ्ट वगैरे आले, मी तुम्हाला पुढे दाखवेनच. आता तुम्हाला वाटेल की हां आपण इतक्या सकाळ सकाळ कशासाठी, कारण दिशू ही 9पर्यंत जाणार होते आणि 6:30ला तर चिव जाणार होती, तिचा लास्टचा पेपर होता आणि आज तिलाच गिफ्ट द्यायचं होतं, कारण चॉकलेट तिला द्यायचे होते दीदीला आणि तिच्या हातून दिलं की तिला आवडेल, म्हणून मला 6:30च्या पहिला हा बुकेट ही रेडी करायचं होतं, कारण चिव देऊन जाणार होती, कारण संध्याकाळी खूप वेळ होणार होता, ती फ्रेंडकडे बरोबर सेलिब्रेशन करायला जाणार होती, त्यामुळे हे सकाळ सकाळचं गडबड चालू होती. आणि कधी कधी मुलांसाठी कधी अशी लाड करायला काय हरकत आहे ना, थोडी मेहनत केलं तर काय बिघायचं, म्हणून लवकर तशी उठते, म्हटलं चला करू आपण. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट होता ह्या चॉकलेटचा, कारण ना ह्या जर लॉंग टूथपिक असतात ना, त्याला आपण डायरेक्ट टोचलं असतं तर छान बसलं असतं, पण आता टूथपिक नव्हत्या, कारण आधीच मी असं बुकेचं म्हणजे जसं फ्लावरचा दांडा असतो तसं तारेवर करून मला वाटलं इझिली सेलोटेपला चिकटेल, म्हणून मी त्या प्लॅननी केलं होतं. लॉंग टूथपिक मागवलेले, पहिला होते ते मागच्या दिवाळीत मी संपवून टाकल्या होत्या, मग आता काही मागवल्याच नव्हते, तर मग आता मला खूप डिफिकल्ट जात होतं, कसं बसं मी सेलोटेपने त्यांना कधी हॉट ग्लूने ट्राय करून पाहिलं, सेलोटेपने केलं, मग कसं बसं ते चिकटले. बराचसा वेळ त्यातच गेला, कारण काही असे पडत होते ना, एक मध्ये पडत होते, लास्टला त्याला 2-2 त्यांच्या वेळा सेलोटेप लावून मी चिकटून ठेवले होते, कारण ते असं एक बुकेट असतो ना चॉकलेटचं, अशा टाईपमध्ये दिसायचं, असं चाललं होतं माझं. ॲक्च्युली मला पहिला बुक्सचा सेट द्यायचं होतं, तिला रीडिंग ही खूप आवडते, पण मी कन्फ्यूज झाली हिनं कोणती बुक्स रीड केली आहे, कारण लायब्ररीतूनही आणते आणि आम्ही तसंही मागून घेतो, म्हणून मी त्याप्रमाणे बुकमार्क करत होते. एक ट्राय केलं बुकमार्क आणि वेगवेगळ्या प्रकारचे बुकमार्क, बुक कवर वगैरे देणार होते, पण मग मी कन्फ्यूज झाल्यामुळे मी ते कॅन्सल केलं आणि आज रात्रभर इतका पाऊस चालू आहे ना, आणि आताही चालू आहे, आणि हा जो पेपर लास्टचा चिवचा राहिला तो फर्स्ट एक्झाम जेव्हा स्टार्ट झाली होती ना, त्या दिवशी असाच पाऊस होता, सगळीकडे पाणी भरलं होतं, तो कॅन्सल झाला, म्हणून आज ठेवला होता आणि आजही असाच पाऊस आहे, पण आज कंपल्सरी जावंच लागणार.
आणि सकाळी उठल्या उठल्या मला चहा लागते, नाही तर दिवसभर डोकं दुखतं, म्हणून मी पहिला चहा ठेवले होते आणि मला बाकीचं करायला लागले होते. इथे मी कालच दिवा आणला होता बोरोसिलचा, त्याचा थर्माकोल होता, तेच यूज. पहिला मी असं गिफ्ट पेपर असतो ना त्याच्यातच रॅप करणार होतं, पण ते गिफ्टने आणि हेवी झालं होतं, त्यामुळे हे असं करावं लागलं मला. त्यामुळे थर्माकोलचा इन्स्टंट जुगाड असा केला होता आणि मी असं मस्त असा बुके रेडी झाला होता. आणि हे सगळे गिफ्ट्स ना, इयरिंग, लिपस्टिक सेट किंवा मग परफ्यूम वगैरे होतं ना, हे सगळे मी मिंत्रावर मागवले होते आणि इतके छान क्वालिटीमध्ये रिसीव झाले होते, ते खूप छान होते आणि अफोर्डेबलही होते. आता तरी सेल चालू आहे तर अजून स्वस्त भेटले. मी हे आधीच ऑर्डर केले होते, त्यामुळे थोडं मला नॉर्मल रेटलाच भेटले होते, पण मला खूप जास्त हा सेट वगैरे खूप आवडला. आता गिफ्ट घरीच द्यायचं होतं म्हणून हा परफ्यूम मी ओपन केला आणि थोडं फ्लावर्स ना स्प्रे केलं. तसं मला जास्त परफ्यूम, स्ट्रॉंग परफ्यूमचा स्मेल आवडत नाही, पण तिला आवडतो म्हणून मग मी हा ऑर्डर केला होता. जोपर्यंत बुके आणि पराठा वगैरे रेडी झाला तोपर्यंत चिवही उठली होती. तिच्यासाठी काय तुझ्यासाठी फेरस, तिच्यासाठी फ्लावर दिव्या का? ओके. हॅपी बर्थडे दीदी. हॅपी बर्थडे. बटर. दीदी नेक्स्ट इन बॉक्स. दीदी पकड़. दीदी ते बघ की. दीदी दीदी डोळे बंद कर एकदा आणि हात फिरव. आले की डोले बंद कर दीदी. डोले बंद कर, डोले. हॅपी बर्थडे दिदू. दीदी दीदी हे फ्रेंड साठी आहे. ओके. अरे मी पण जातो आता व्हिडिओ. थँक्यू. चला चला चला. नाही नाही हे काय बघ, काय बुक मार्क आहे. चॉकलेट जाऊ दे स्कूलला. हॅपी. चला. टू मेक द सूप. वरची 5 मिनिटं राहिली होती आणि मग रात्री जी रिव्हिजन होती ती राहिली होती, मग एकदा तिला रिवाईज करून देत होते सकाळीच. रोज तिला पप्पा सोडून येतात खाली, मी आता जास्त करून खाली तिला सोडायला जात नाही, पप्पांसोबतच जाते. आणि एक दिवस लाईट गेली होती तर लिफ्ट बंद पडली, तेव्हापासून थोडंसं घाबरते म्हणून अशी पकडून बसते पप्पांना ते लिफ्टमध्ये. आणि आता वाटलं की पाऊस थांबला असेल, पण पाऊस थांबला नव्हता आणि तसंच खाली थोडंसं भिजतच गेली मग, कारण छत्री आणि रेनकोटही नाही घेतला होता आणि आणायला गेलं असतं तर बस केली असती, म्हणून तसंच तिला घेऊन गेले आणि मी तशीच उभं राहिले, त्यामुळे मीही भिजून गेले आणि रिटर्न आले. कारण नंतर आता घरी आल्यानंतर मी पहिला दिशूसाठी आणि तिच्या पप्पांसाठी नाश्ता वगैरे बनवला, कारण मलाही 8:30ला दांड्याची प्रॅक्टिस करायला जायची आहे, कारण संध्याकाळी आमचा डान्स परफॉर्मन्स आहे. आता पाऊस काय काय करतो माहीत नाही आणि दिशू इथे बिझी झाली आपले गिफ्ट्स बघण्यासाठी आणि तिला सगळेच गिफ्ट्स खूप आवडले आहेत. आणि आज पराठ्यातून स्टफिंग थोडं बाहेर पडलं होतं, कारण गरम गरमच पराठ्याची भाजी केली आणि थोडीशी पातळ झाली ती. जर मी रात्री बटाटे वगैरे उकडून ठेवते तर परफेक्ट बनतात आणि टेस्ट मात्र छान. आणि आता पाऊस थांबलेला आहे, मी पराठे वगैरे करून खाली आले आणि आज आम्ही गरबाचे परफॉर्मन्स करणार आहे, तर त्याची प्रॅक्टिस दिवसभर आठवडाभर आम्ही करत होतो आणि आज म्हटलं सगळे मिळून परत एकदा फायनल संध्याकाळी आहे तर आता एकदा करून घेऊ, कारण थोडंफार मागं पुढं होत होतं ते करू आणि तो ऑलरेडी जमलेत बघा. आणि मी अशाच अवतारातच फिरत आहे.
मी खाली जाऊन येईपर्यंत दिशू इथे रेडी झाली होती, कारण ती आपल्या फ्रेंड्ससोबत आज डे स्पेंड करणार होती. तिच्या अजून एका फ्रेंडचा बड्डे होता, तर तिचीही पार्टी होती दोघींची. आज दिवसभर त्या मूवी वगैरे जाणार होत्या. ती रेडी वगैरे झाली आणि तिचे पप्पा तिला सोडायला गेले. आणि नंतर मग मी काम वगैरे आवरल्यानंतर हे सगळे लेहेंगेज वगैरे ट्राय करून पाहत होते की सगळ्यांसोबत माझा कोणता मॅच होतो. तोपर्यंत चिवही आली होती, पण मला कोणताच आवडला नाही. म्हणून परत आम्ही जो डिसाईड केला तोच लेहेंगा आणायला घेतो. हे जो पहिला लेहेंगा आहे ना, तो आम्ही सगळ्यांनी ऑर्डर केला होता 12 लेंगे, पण त्यांनी काहीतरी कलर कॉम्बिनेशनमध्ये चेंजेस केलं म्हणून आम्ही कॅन्सल केला होता. पण नाईलाजनी परत मी तोच जाऊन आणला. बाकीच्यांनी इकडून तिकडून रेंटने वगैरे घेतलं, असं काही अरेंज झालं. आणि नंतर मग बाहेर आलं तर भाज्या वगैरे घेतल्या आणि अजूनही कैऱ्या भेटतात, तर मग मी कैरी वगैरे घेतली, कारण जेवणासोबत कच्ची कैरी असेल तर छान लागते. आणि मग थोडंसं बाहेर वडापाव वगैरे खाल्ला आणि घरी आलो, कारण लेहेंगा आणणंच तेवढं नाही की त्याला नंतर मग हाईटही कमी करायची होती. मग घरीच मी हाईट वगैरे कमी करून घेतली. मशीन आहे माझ्याकडे, तर थोडंसं माझ्या फ्रेंडने हेल्प केलं ते कटिंग करून करायला, कारण मला एकदम थोडंसं कन्फ्यूज झाले मी. आता हे कसं फ्रेंडकडे आले, अन्नूकडे आले, आणि खूप छान मेकअप करते ती, प्रोफेशनल मेकअप करते. तिच्याकडून करून घेतला. बेबी तिचं बाळ आजारी येतो तरी पण तिने करून घेतलं, त्यामुळे ना तिचं खूप मनापासून थँक्यू. आणि ती माझ्या फ्रेंड थोडीशी तयारी करतात. हां, हेलो हेलो, काय पाहिजे? जल्दी झाले. आणि आम्ही इथे सगळ्या रेडी झालो होतो, आणि आता हा ब्लॉग तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि आमचा अजून गरबा डान्स झाला नव्हता, तोपर्यंत दिशूही आपल्या फ्रेंड्ससोबत सेलिब्रेशन करून आली होती. पप्पा घेऊन आले होते तिला. आणि नंतर मग आम्ही घरी छोटंसं असं केक कटिंग वगैरे केलं.